हॅलो फ्रेंड्स, कशा आहात? मी हर्षाली तुमचं स्वागत करते आमच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे अमोल मस्केच वर्ल्ड. तर आज आहे धनतेरस. माझ्याकडून माझ्या परिवाराकडून तुम्हा सर्वांना धनतेरसच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर आम्ही आता धनतेरसची तयारी चालू आहे पूजनाची. तुम्ही बघू शकता इथं मी घेतलेला आहे, सर्व गोष्टी पूजनाला मी घेतलेल्या आहे. आता हा व्हिडिओ तुम्ही असंच कंटिन्यू करा, तुम्हाला बघायला भेटेल की मी कशी पूजा केली वगैरे सर्व गोष्टी. चला तर मग चालू करूया आपल्या ब्लॉगला. इथे तुम्ही बघू शकता मी पूजेच्या मांडणीसाठी मला हवं ते सर्व साहित्य रेडी करून घेत होते सुरुवातीलाच, कारण काही वस्तू राहिल्या तर त्या राहून जातात, गडबडीच्या ह्याच्यात लक्षातून जातात. सो अगोदरच मी त्या घेऊन ठेवलेल्या साईडला. तयारी माझी चालू होती हळूहळू करायची. तुम्हाला इथं दिसतच असेल माझी तयारी कशी चालू होती. मस्त अशी पानाचा विडा वगैरे, फुलं, कलश रेडी केलेला चाललं होतं सजावटीचं. फायनली तुम्हाला मी माझी दाखवते पूजा मांडणी कशी झालेली ते तुम्ही बघा. आवडते का ते कमेंटमध्ये नक्की सांगा, रिस्पॉन्स देत जा, कमेंट करत जा, जेणेकरून आम्हाला मस्त वाटतं. आम्ही नवनवीन व्हिडिओज बनवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. इथे बघू शकता तुम्ही मस्त अशी देवाची मांडणी केलेली. रांगोळी, जागा कमी आहे पण जेवढं हवं तेवढं सगळं मी केलेलं आहे. मांडणी वगैरे, धूप, दीप, दिवे, सर्व गोष्टी, धनधान्य. हा आजचा दिवस धनत्रयोदशीचा, म्हणजेच लक्ष्मी माताचं तर असतंच, पण धन्वंतर देवाची पूजा असते खास करून. कारण सुख समृद्धी हे लक्ष्मी मातेचं काम असतं देण्याचं. धन्वंतर देवाची आरोग्य लाभो, चांगले आरोग्य लाभो आपल्याला, ह्याच्यासाठी आपण पूजा करतो. आणि लक्ष्मी मातेची सुख समृद्धी नांदो ह्याच्यासाठी आपण पूजन करतो. सो आजचा दिवस धन्वंतर देवाची पूजा होती, ते आपण केली. तुम्ही बघू शकता. तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा. मस्त अशी धूप, दीप, अगरबत्ती लावलेली. इथे रुद्रांचे पप्पा पूजेचे मांडणी दर्शन घेतलं. इथे मीही दर्शन घेतलं. देवाचं पूजा वगैरे झाल्यानंतर आम्ही सर्वांनी दर्शन घेतलं. त्याच्यानंतर इथं तुम्ही फायनल बघू शकता. इतकं सुंदर वाटत होतं, मस्त वाटत होतं. स्वतः मांडणी केलेली असं वाटत, मस्तच एकदम आनंदी प्रसन्न वातावरण. आपल्याही मनाला खूप छान वाटतं असं काहीतरी केल्यानंतर. आम्ही नेहमी काहीतरी डिफरंट करण्याचा प्रयत्न करतो. इथे बघू शकता तुम्ही, इथं तुळशीमध्ये दिवे वगैरे लावलेले. खाली लहान लहान मुले फटाके वगैरे वाजवत होते. लाइटिंग्स, कंदील वगैरे लावलेलं. खूप छान मस्त वातावरण होतं रात्रीचं. खूप छान मस्त हे बघू शकता तुम्ही. इथे खालती ग्राउंडला सर्व मुले फटाके वगैरे वाजवत होते, फोडत होते. खूप व्हॉइस होत होता, आवाज खूप येत होता. इथे बघा किती सुंदर दिसतंय ना. त्याच्यानंतर ही मुले पहा फटाके फोडत होते. इथे माझे रुद्रांश स्वामींनी पण खालती गेलेले फटाके फोडायला. हे बघा रुद्रांश, ब्लू कलरमध्ये शर्ट घातलेला रुद्रांश आहे माझा. तो फटाके फोडण्यासाठी खाली गेलेला, फटाके वाजवत होता. नंतर इथे रांगोळी वगैरे. इथं माझी फॅमिलीसोबत, आम्ही दोघेही मुलांसोबत थोडासा टाईम स्पेंड करत होतो. त्यांना फटाके दाखवत होतो, कसे हे करायचं, किती लांब धरलं पाहिजे, आपल्या हाताला भाजलं नाही पाहिजे, याची काळजी घेत आम्ही आमची दिवाळी सेलिब्रेट केली. तर फ्रेंड्स, हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, अँड स्टे ट्यून फॉर न्यू व्हिडिओज. बाय.